हॅलो, नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ. आज मी इथे 2-3 घोसावळी घेतलेत आणि आपल्याला त्याची भजी बनवायची आहे. त्यासाठी मी अगोदर घोसावळी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचं थोडी कवळी असल्यामुळे थोडी काळी पडली होती, म्हणून मग वरचं साल काढून घेतलं. नाहीतर साल काढायची काहीच गरज नाही. आणि गोल गोल चकल्या करून घेतल्या आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपल्याला त्याच्यासाठी जे बॅटर लागतं ते तयार करायचं आहे. तर 2 चमचे मी बेसन घेतलं आहे. त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि चिमूटभर सोडा घातला आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातला आहे. यामुळे भज्यांना छान टेस्ट येते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते बॅटर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त पातळही नाही करायचं, कारण खूप जास्त पातळ जर झालं आणि तुम्ही त्याच्यात घोसावळ्याचे काप आहेत ते त्याच्यात घालून जर तुम्ही तळलेत तर ते जास्त तेल शोषून घेतलं जातं आणि हवी तशी भजी आपल्याला मिळत नाही, खूप तेलकट बनतात. तर त्यासाठी जरासं घट्टसरच असं पीठ पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यात मी 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे. यामुळे काय होतं की आपले जे भज्याचं जे बॅटर आहे तर ते छान तयारसुद्धा होतं आणि आपली भजी कुरकुरीत बनतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी मस्त लागतात. त्यासाठी तर आपलं बॅटर तयार करून झालं आहे आणि त्याच्यात जे काही घोसावळ्याचे काप आहेत ते सुद्धा आपले मिक्स करून बुडवून झालेले आहेत. आणि इकडे तेलसुद्धा तोपर्यंत गरम झालं. आता आपण यात भजी एक एक करून सोडून घेतलेली आहेत. आता ही मीडियम गॅसवर आपल्याला भजी छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि खरंच खूप छान झालेली, खूप टेस्टी झालेली घोसावळ्याची भजी खायला खरंच खूप भारी वाटतं आणि मस्त बनतात. तर एकदा नक्की ट्राय करा. आता आपली ही भजी तयार झालेली आहेत. आता आपल्याला ती काढून घ्यायची आहेत. बघू शकता खूप मस्त ते गोल गोल तयार झालेत. दिसायलाही सुरेख दिसतात आणि खायलासुद्धा खूप सुंदर झालेले. अशाच पद्धतीने मी राहिलेली भजीसुद्धा तळून घेतलेली आहेत. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कॉमेंट करून सांगा. तर पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय.